नाहीतर आधीच्या भाषेला धक्का लागेल, नव्या भाषेला धक्का लागेल आणि तिसऱ्या भाषेला धक्का लागेल. आणि आत्ता आपल्या देशामध्ये मल्टिपल लिंग्विस्टिक इलिटरसी नावाचा एक मोठा रोग आहे, जेणे आपण सगळे ग्रस्त आहोत. तुम्ही आत्ता म्हणाला बंगालमध्ये गेला होता. बंगालमधली आत्ताची पिढी जी आहे त्यातली क्वचितच अशी काही आहेत की जे अनेक बंगाली वाक्य सरळ बोलू शकतात. एक बंगाली वाक्यामध्ये अर्ध इंग्रजी अर्ध बंगाली. मराठीची स्थिती अर्ध इंग्रजी अर्ध मराठी, अर्ध हिंदी अर्धे मराठी. त्यात मराठीचा गौरव नाही, इंग्रजीचा गौरव नाही, हिंदीचा गौरव नाही. सो ह्यात सगळ्यात मुख्य प्रश्न राज्याचं भाषेचं धोरण कोणतं हा नाही आहे. राज्याचं धोरण आहे त्याचं स्ट्रक्चर कसं असावं. तर माझ्या मते आपल्या देशामध्ये प्रत्येक जिल्ह्याला त्याचं भाषेचं धोरण ठरवायचं स्वातंत्र्य असायला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्याची वेगळी वेगळी भाषा स्थिती आहे. मुंबईमधल्या मुलांसाठीचं जे मुंबईमध्ये आता 300 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. त्यांच्यासाठी जे धोरण आहे तेच आपण फलटणसाठी किंवा कुपवाडसाठी लावलं तर त्या दोघांचं नुकसान आहे. त्याच्यासाठी सांगली जिल्ह्याचं एक भाषिक धोरण सांगलीच्या जिल्हाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी त्यांना द्यावं ना. म्हणजे आपल्याकडं तिसरीमध्ये आता काय स्थिती मला माहिती नाही, पण तिसरीला भूगोल जो असायचा तो जिल्ह्याचा भूगोल असायचा. तर जसं जिल्ह्याचा भूगोल असतो तसं जिल्ह्याचं भाषेचं पण पुस्तक असावं असं तुमचं मत आहे. येस, भाषेचं धोरण त्या जिल्ह्यासाठी. समजा कोकणातला एक जिल्हा आहे, अगदी दक्षिणेचा घेऊया, आणि त्यांनी ठरवलं की गोव्याकडची कोकणी पण शिकवावी, मुंबईकडची किंवा पुण्याकडची मराठी पण शिकवावी, तर ते योग्य होईल. पण मराठवाड्यातलं जर असेल किंवा खानदेशातलं असेल ते म्हणाले थोडी तेलगू आणि थोडी मराठी शिकवावी, किंवा डांग जिल्ह्यामध्ये गुजराती आणि मराठी शिकवावी एकत्र. असं धोरण ते जिल्हाधिकारी ठरवू शकतील ना. आपल्या देशात जर मगाशी सांगितलं तुम्ही सेन्ससचा आकडा तुम्ही अगदी बरोबर सांगितलं की 1900 मातृभाषा लोकांनी दर्ज केलेल्या आहेत. आमच्या मातृभाषा आहेत लोक सांगतायत. सेन्सस हे 2011चा सेन्सस, 21चा सेन्सस सुट्टीवर गेलाय, तो अजून परतच आला नाही. तो येईल. हां, तो येईल. हां, तर जेवढ्या जर मातृभाषा आहेत त्याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे. लँग्वेज इज अ कॅपिटल, इट्स अ कल्चरल कॅपिटल आणि फिनान्शियल कॅपिटल पण त्याचं होऊ शकतं. कारण तर त्या छोट्या छोट्या भागातल्या लोकशाहीचा अर्थ काय आहे की फक्त पार्लमेंटमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह पाठवणं हे तर नाहीच आहे. आपण पंचायत राज आपण करतो, पंचायत असेल तर किमान जिल्ह्याचा शिक्षणाधिकारी जो आहे तो वेल ट्रेंड असतो. त्याची परीक्षा घेऊन नंतर राज्य सरकार त्याला अपॉइंट करतात. जर ग्रॅज्युएट्स काही काहींनी डॉक्टरेट केलेली असती, त्यांना स्पेशल एज्युकेशनची PhD वगैरे शिकायला लागते, त्यांच्यावर विश्वास ठेवून या जिल्ह्यापुरतं भाषेचं धोरण तुम्हीच ठरवा. असं ठरवायला काय हरकत. मग अशी तुम्ही बोलताना म्हणजे हे आपण सगळेच मान्य करतो की ज्या भाषेच्या बाउंड्रीज असतात त्या पोरस असतात. आता त्या पोरस बाउंड्रीजचं मोठी त्याला भगदाडं पडलीत आणि त्यामुळं एखादं शब्द नाही म्हणजे सगळ्या संकल्पनांसकट त्या असे येत आहेत. आणि त्यामुळं मग मराठी एक वाक्य बोलताना त्यातले म्हणजे फ्रेश एअर येण्यासाठी विंडो ओपन केली सारखी मराठी बोलली जाते. आता ह्याचा आपण धिक्कार केला पाहिजे.